सर्वत्र गाजावाजा झालेल्या कोरोना विषाणूच्या संक्रमणाने देशात मानवाचा लढा उभा केला जात आहे। अशाही गांभीर्यपूर्ण स्थितीत अकोला जिल्ह्यातील ग्रामीण परिसरात कधीच न दिसणारे ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक व आरोग्य कर्मचारी हे घरूनच आपला कारभार पाहत असल्याचं चित्र दिसून येत आहे। त्यासाठी गाव पातळीवर समित्या सुद्धा तयार करण्यात आल्या आहे। या आदेशाची नाममात्र कागदोपत्री अंमलबजावणी सुरू आहे। संकटाच्या काळात शासकीय कर्मचाऱ्यांनी मानवतेच्या दृष्टिकोनातून वागणे गरजेचे आहे। अत्यावश्यक सेवेत मोडणारे सर्व अधिकारी कर्मचारी जीवाची रान करून कोरोना विषाणू संक्रमणाबाबत प्रतिबंधात्मक उपायासाठी झटत आहे। अकोल्याचे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक व जिल्ह्यातील संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांचा ताफा पूर्णवेळ उपलब्ध असून लहान सहान गोष्टींवर लक्ष केंद्रित करून आहे। नाममात्र कार्यालयात न राहता स्वतः जातीने रस्त्यावर उतरून कोरोना प्रतिबंध उपाययोजनांबाबत व्यक्तिशः आढावा घेत आहे। वरिष्ठ अधिकारी दिवसरात्र या कामात झोकून आहे। याच पद्धतीने गाव पातळीवर असलेल्या ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक, आरोग्य कर्मचारी यांनी नियोजित गावात उपस्थित राहणे आवश्यक आहे। ग्रामपंचायत स्तरावर काय उपाययोजना कराव्या याबाबतही नियोजन करणे अपेक्षित आहे। मात्र हे महाभाग तालुक्याच्या ठिकाणी किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी राहूनच भ्रमणध्वनीवरूनच आपला कारभार पुढे रेटत आहे। कोतवाल, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, पोलीस पाटील, सरपंच यांच्याच भरवशावर गावातील कामकाज सुरू आहे। मात्र कायदेशीर बाबीने नियोजन करताना या घटकाच्या अधिकारावर मर्यादा येत आहे। नेहमी तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, आरोग्य कर्मचारी पाहुण्यासारखे त्यांच्या मुख्यालयी भेट देतात। सध्या स्थितीत तेही दुरापास्त झाले आहे। शासनाची नोकरी करताना नाममात्र कर्तव्य बजावताना दाखवित आहे। आज मात्र गावखेड्यातील नागरिक भयभीत झाले असून घरी कुणाला साधा सर्दी पडसा किंवा खोकला झाला असेल तर त्यांच्याकडे संशयाने पाहण्यात येत आहे। नानाविध अफवांचे पीक गावखेड्यात पसरले आहे। महिला वर्गात विशेष करून मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। अशा स्थितीत गावात सुज्ञ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रशासनाचा प्रतिनिधी असलेल्या कर्मचाऱ्यांनी धीर देऊन गांभीर्यपूर्ण परिस्थितीतील तणाव निवारत शास्त्रशुद्ध पद्धतीने कोरोना आजारासंदर्भात कसा लढा देता येईल हे समजावून सांगणे गरजेचे झाले आहे। देशामध्ये कोरोना या आजाराने कहर केलेला आहे। देशाचे पंतप्रधान मोदी साहेब, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे हे वेळोवेळी सूचना देत आहेत की काय करावं काय नाही या रोगाविषयी। तरी गावातील जे यंत्रणा आहे, प्रशासकीय यंत्रणा, आमच्या तुरुंग परिसरातील जी प्रशासकीय यंत्रणा आहे, प्रशासकीय यंत्रणेला माहिती द्यायला पाहिजे। कुठलीही प्रशासकीय यंत्रणा जे खाली कर्मचारी आहेत, प्रशासकीय कर्मचारी गाव पातळीवरचे कोणीही सूचना द्यायला तयार नाही। आमच्या गावाला भेटी पण नाही। माझं असं वैयक्तिक मत आहे की त्यांचं जे हजेरी पत्रक आहे प्रत्येक कर्मचाऱ्याचं अशा वेळी की ते गावातच ठेवायला पाहिजे आणि त्यांनी गावातून आम्हाला सूचना द्यायला पाहिजे। वरतून आलेल्या सूचना आहेत काय नाही। आणि कोणतेही कर्मचारी म्हणा गावामध्ये प्रशासकीय यंत्रणेचे खाली गाव पातळीवरचे आमच्या परिसरात, तुरुंग परिसरात कुठलेही कर्मचारी आम्हाला दिसत नाही। त्यांनी थोडं फिरायला पाहिजे, आम्हाला सूचना द्यायला पाहिजे अशी माझी शासनाला नम्र विनंती आहे। केवळ मानधन तत्वावर राबणाऱ्या अंगणवाडी सेविका व आशा स्वयंसेविकांपुढे परिसरातील जनता आपल्या व्यथा मांडताना दिसून येत आहे। विदर्भ न्यूज करिता मूर्तिजापूर येथून बाळासाहेब गणोरकर।